झाले का नाटक चालू तुझे? सकाळी सकाळी कुठे निघालीस? माहित नाही का कुठं जाते मी सकाळ सकाळी? कुठं? ते पैसे दे पहिले मला. कसले पैसे? कशाला पाहिजे? कशाला नाही पाहिजे? माझ्याकडे पैसे. मला एकतर उशीर होतोय, जायचंय मला. सोडताय का? ते पैसे दे मला. तुला सोडतो नंतर मला पहिले पैसे दे, मला जायचंय. नाही येत माझ्याकडे पैसे, सांगितलं ना. मला द्यायला पैसे कसे नसतात तुला रे? तुला फिरायला बरे पैसे असते. ते जाऊ द्या, मला सोडताय का तुम्ही? मला जायचंय, उशीर होतोय. मला पैसे दे, तुला सोडतो मी आधी. माझा आज शाळेचा पहिला दिवस आहे. शाळेत तुला शाळा महत्वाची का मी महत्वाचा आहे? ते सांग पहिले पटकन मला. मला जायचंय, लोक सोडताय का? पैसे दे, तुला मी शाळा आल्यावर देते तुम्हाला. मी आल्यावर सगळं तिकडून माझे येणारे पैसे मी देते तुम्हाला. तोपर्यंत काय घरात मासे मारीत बसू काय मी? तू देत नाहीस का पैसे? नाही देत मी. मला सोडाय तुम्ही. मला जायचंय, उशीर होतोय. का तुमचा जाय ऐकून तू. बसू मी इथं? तू जाय, तुला नाही द्यायचे पैसे, तू निघ. एक तर मला वेळेवर जावं लागतं. तुमची काय कटकट असते नुसती? कटकट असते म्हणजे तू काय बोलायला लागली सकाळच्या रामपर्यंत? तू जाते मी, मला वेळ होतो, शाळेला जायचंय. ऐक ना, टाइम झालाय मला शाळेचा. तुला ऐक म्हणा लागल्या. तुला मुंगला फोन करतेस, मला न्यायला या, असं करा तसं करा. नका येऊ ना मग. हा? येईल नका येऊ. तू नका येऊ ना, मग तू कसं का बोलायला लागलीस? जाय मग. काय सगळ्यांचा वैताग आहे माझ्या पाठीवर. घरच्याचा पण, शाळेतलं पण. कंटाळा आलाय मला नुसता. हॅलो, हा कुठे आहेस? उद्या? अच्छा, तुझे पेपर वगैरे संपले का? ओके ओके, ठीक आहे, ये मग. आहे मी गावाकडेच. आता शाळेत जाते मी. बोलूया मग नंतर. घ्यायला येतील तुला उद्या. कॉल कर. हा, जिजूला पाठवते, ते घ्यायला येतील तुला. ठीक आहे, ठेवू मी. खूप वेळ झालं. मॅडम कसं काय नाही? थोडं बाहेर जाऊन बघतो जरा. सर, मॅडम का नाही आले बरं? मॅडम येत नाहीत आता. बसला थोडा उशीर झालाय. दररोजच्याच मॅडमचा प्रॉब्लेम झाले. दररोज 15 मिनिटं लेट, 20 मिनिटं लेट. मॅडमला सांगा तुम्ही तसं की वेळेत येत जाऊ म्हणून. मुलांना शिकवण्यासाठी उशीर होतोय खूप. येतच असतील सर ते. पण मुलांना आपण कसं शिकवणार? नाही पण बसले लेट आल्यानंतर. हो सर, तुम्ही बघा आता किती वेळ झाला. 10 मिनिटं लेट झाल्यात प्रॉपर मॅडम. आणि दररोज 10 मिनिटं 20 मिनिटं कंटिन्यू लेट येतात ना मॅडम आपल्या. यायच लागले. फोन केला त्यांनी मला. असं केलं आपण मुलांना काय आदर्श देणार? आपणच लेट आल्यावर. येतच ते. तुम्ही मॅडमला थोडं समजावून सांगा की वेळेत येत जा म्हणून. हा ठीक आहे. ओके, जा तुमच्या वर्गावर. हो. तू रडतीलाच. तुम्हाला सर आतमध्ये बोलवतात. मुख्याध्यापकांनी आतमध्ये तुम्हाला. नाही 2 मिनिट जाऊन या तुम्ही. तुम्हाला आतमध्ये बोलवतात सर. काहीतरी काम आहे सरांचं, तर मॅडमला पाठवून दे म्हणजे आतमध्ये ऑफिसला. हा नाही आज भेटून येते. नाव कॅबिन मध्ये काम आहे त्यांचं. ओके. हो, मी ऐकून सर. सर आपण बोलवलं. हा मॅडम, वेळ किती झाला तुम्हाला आज यायला? थोडस लेट झालंय. जायचंय मला वर्गात. जाऊ सर? असं नाही चालणार ना मॅडम. आपण आपल्या मुलांसाठी काय आदर्श देणार? थोडस प्रॉब्लेम झाला सर. या गावामध्ये गाडी पण नाहीये, काही नाही. पायी यावं लागतं मला. पण प्रत्येक एखाद्या वेळेसची काय कंडिशन असेल, काय प्रॉब्लेम असेल तुमची, तर आपण समजून घेऊ शकतो. पण वारंवार तुमचा हाच प्रॉब्लेम चालू मॅडम. मुलांना आपण काय आदर्श देणार? क्लास भरल्यास जाऊ. तुम्ही आला लेट आला आणि डबल मी तुम्हाला चिडतो म्हणून तुम्ही डबल इथून जायचा प्रयत्न करू नका. असा माझं बोलणं पूर्ण होऊ द्या. हे असं चालणार नाही प्रत्येक वारंवार.
कारण मुलांना आपल्याला चांगलं शिक्षण द्यायचंय, त्यांना आदर्श द्यायचा आहे. मुलं जर 2 मिनिटं लेट आले तर आपण त्यांना चढी आणतो. तुम्ही पण करताय ना शिक्षा मुलांना? ठीक आहे सर, उद्यापासून मी येईल व्यवस्थित. असं व्हायला नाही पाहिजे. वेळेवर या आणि चांगली शिकवणी घ्या मुलांची. जा. इथून नाही होणार तसं. सिट डाऊन. काय आहे मग आजचा सुविचार? बरोबर. मग काय केलं पाहिजे? कधी येते काय माहिती गाडी. किती वेळ झाला गाडीच लागत नाही गावात. लईच वेळ झाला यार. किती वेळची गाडी येत नाही. फोन काय लागत नाही. शाळेत असेल कदाचित, त्यामुळे उचलत नसेल. गाडी रिक्षा वगैरे काही लागत नाही का? कुठं? मी खूप वेळ झालं, माझ्या बहिणीकडे जायचं मला खूप वेळ झालं. हा हा आताच लागत नाही. मी 1 तासभर झालं येऊन थांबले इथं. काय इथं काय हो. इथं रिक्षा लागायचं अवघड व्हा मॅडम. पण एखादी रिक्षा भेटणार नाही का इकडं? इथं काय हो. मॅडम रिक्षाची काय गरज आहे? एवढं लाखाचं हत्यार आहे ना आपल्याकडे. चला ना मी सोडतो ना तुम्हाला. कुठं जायचं तिकडे? नको नको, येईल रिक्षा. रिक्षा नाही येत वाट बाबा, बघते. नाही येत रिक्षा. मला माहिती, मी इथं गावात राहतोय. चला ऐका, उशीर होईल तुम्हाला. नाही बस नाही, तुम्ही जावा. ऐका मी वाट ऐका तुम्ही, काय लागत नाही. उगं तुम्ही पाहुणे आहेत गावच्या. ऐकत जा तुम्ही. मग मुलांनो, वर्गपाठ केला का कालचा? दाखवा मग. मॅडम तुम्ही काल आला नव्हता म्हणून मी पाठ करून नाही आले. ओके, बस खाली बस. मी वर्गपाठ केला नाही. तू का नाही केलंस? का नाही केला अभ्यास समय? मॅडम केला, वही घरी राहिली. वही घरी राहिली? हे अशी कारण देतात. तू काय केलंस? उद्यापासून अभ्यास करून या सगळ्यांनी. मला वर्गपाठ पूर्ण झालेला पाहिजे. ओके? चला ना मॅडम, मला बी जायचंय तिकडे. पण तुम्हाला जायचंय कुठे नेमकं? मला आरायला जायचंय. आरळीला काय? हा, चला ना मॅडम, मला बी तिथंच जायचं ना. मी त्याच गावचा आहे. चला बसा. चला ठीक आहे. मॅडम पुढे घेतो ना मी ते. नाही नाही ठीक आहे. ऐका ना. नाही नाही ठीक आहे, राहू द्या. चला तुम्ही. चला चल. काय कर पडे लगे इतकी मॅडम चलता हो, थोडं हळू घ्या.
काय झालं बाबा तिला काय झालं? अचानक बंद पडली पेट्रोल टाकलेलं बाई, माणूस पेट्रोल टाकलं का नाही काय माहिती. कस का बंद पडले होय उतरा बरं मॅडम 2 मिनिट तुम्ही पेट्रोल संपलं गड्या वाटतं सगळा उमदाच आहे बाबा मॅडम पेट्रोल संपलं ना आता कसं करावं हिला तिला पाडावं लागते झाली बघू तो बाबा मॅडम चालू नाही होते का हो चालू? नाही ना थांबा मॅडम काहीतरी नियोजन करतो मित्राला फोन घेऊन लावतो पेट्रोल आणायला मी हॅलो कुठे रे बरं बरं ऐक ना आपल्या वावराकडे पेट्रोल घेऊन ये बरं इकडे राहणार थांबलेलो मी आणि जरा लवकर ये हो हो ये पटकन मग ठेवा थांबा मॅडम यायला आपण काय करतो सावलीला बसू बघा तुमची बॅग बिल जड दिसते मी घेतो चला या मॅडम खाली काय म्हणले होते? येतो म्हणले का हा लवकर? लवकर येतो तो आता येतोच बघा 10 मिनिटात तो. चला तो 10-15 मिनिटात किती येईल वेळ बघा लागेल त्यांना? नाही वेळ नाही लागत वेळ लागेल बरं का जास्त. नाही लागत हो बस इथं आता या सर या मॅडम तुम्हाला वेळ खूप होतो मॅडम कंटिन्यू दररोज यायला उद्याच्या नंतर प्लीज असं करू नका तुम्ही वेळ होते हा सर तुम्हाला पण कधी कधी खूप वेळ होतो बघा येण्यासाठी उद्यापासून लवकर येतो सर. आपल्याला मुलांना चांगलं घडवायचंय उद्याची पिढी आपल्यापासून घडणार आहे हो हो तर हे पूर्ण लक्षात ठेवा हो आणि मुलांना चांगलं व्यवस्थित शिक्षण द्या मार्गदर्शन त्याला करा आणि मला काय मुलांच्या कंप्लेंट आल्या नाही पाहिजे तुमच्या हा, उद्यापासून सर. हे मॅडम फोन पण यूज करतात समजा कॉलेजमध्ये शिकवणी चालू असताना वगैरे असं काय झालं नाही पाहिजे मॅडम चालू या अरे काल तुझी ती मैत्रीण का आली नव्हती शाळेला? तिला उद्या यायला सांग शाळेत. चला